म्हणजे आज आहे ना काय ते सगळे विसरलेले, कोणालाच काहीच लक्षात नाही. हॅपी बर्थडे. तर आता आलोय आम्ही केक घेण्यासाठी, जेवण करायला बाहेर, आणि आम्ही तिकडेच केक कट करणार आहे. चॅलेंज लागलेले आहे, कोण सर्वात जास्त आमरस खातं. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. नेमकं आम्ही सगळे आत्ताच उठलेलो आहे आणि आत्ताच आहे ना ब्रश वगैरे केलेलं आहे. आणि मेन म्हणजे आज आहे ना काय ते सगळे विसरलेले, कोणालाच काहीच लक्षात नाही. म्हणून मी कालपासून शांत होते की आज काय ते सांगायचंच नाही. म्हटलं पप्पाचा बर्थडे या महिन्यात आहे, 22 जूनला पप्पाचा बर्थडे असतो. आपण मागच्या वेळेस 22 जूनला बर्थडे सेलिब्रेट केला होता. 22 जूनला बर्थडे असतो. आधार कार्ड बघा, 22 जूनला बर्थडे असतो. मग मी कालपासून त्याच्यामुळे शांत होते. मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं. आज एकादशी आहे, आज एकादशी आहे. मग हॅपी बर्थडे सगळ्यात पहिले. मी तेच म्हणते, बर्थडेचा टॉपिक चालू आहे पण यांच्या तोरी पण कस काय लक्षात येत नाहीये. मी किती गडबड सडबड ब्रश केला, पटकन तोंड धुतलं, म्हटलं यांची मज्जाच घेऊ. म्हटलं आता मी सांगतच नव्हते, आज सांगणारच नव्हते. कालपासून लक्षात होतं मला, कालपासून लक्षात होतं. हर्षदच्या तर काहीच लक्षात नसतं. काय रे पप्पाचा बर्थडे पण लक्षात ठेवत नाही. आज काय तू स्वतःचा बर्थडे 1 महिन्यापासून म्हणतो माझा बर्थडे बर्थडे बर्थडे. चला, तुम्हाला पण नव्हतं लक्ष का? मागच्या वेळेस पण सगळे विसरले होते, पण तुम्हाला मागच्या वेळेस मी 21 तारखेला सांगून दिलं होतं. स्कूबीचा राहतो फक्त पप्पाला, स्कूबीचा राहतो पप्पाला. आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आज पप्पाचा बर्थडे आणि हर्षद आज माझ्या बर्थडेचा ब्लॉग एडिट करतोय. अरे बापरे, किती निगरगट्टे हर्षद, तू जरा लाज वाटू दे ना. काल मम्मीने लगेच डोकं फोडायला आली, तू समोर कर रे कर रे कर रे, तू झोपून राहिला, इतका भामटाय. काल मला बरं नव्हतं वाटत. माझा आवाज बसलेला. जेवण झालं आणि त्याच्यानंतर कोण उड्या मारत गेलो होतं गौरीच्या बर्थडेला? उड्या मारत थोडी गेलतो, खाली थोडी उड्या मारला. उड्या मारल्या खाली, थोडी उड्या मारल्या. मग ब्लॉग तर झोपूनच एडिट करायचं होतं, तरी पण केलं नाही. मस्त झोपून राहिला भामटा. नंतर उठला, मला रात्री आई म्हणल्या चाल हर्षद आंबा आहे, तुला काय हळू चाला आणि बसला मग आंबा घाल. लय मजा आली हर्षदची काल. त्याला आईने सांगितलं ना ब्लॉग एडिट करतो भामटो, आणि 2 मिनिटं फोन पाहिला आणि असं झोपून गेला. झोपायचं नाटक करत होता, झोपला होता काय माहिती. लगेच झोपला, लगेच बिलकुल 1 मिनिटात झोपून राहिला होता. रात्री गौरीच्या बर्थडेला उड्या मारून आला, नंतर 12ला फोन पाहत बसला. मग त्याच्यानंतर खाली पण किती उड्या मारल्या. ते गाणे लावले होते, हर्षून ते आलेले होते ना, तर खाली गाणे लावले होते. तू इतकं नाचले, ते केलं. तेव्हा नाही त्याला काहीच नव्हतं. तेव्हा म्हणजे कंटेंट नाही देत का? कालचं कंटेंट काय टाकलेलं आहे, हर्षदला ऋषीने मारलं. हा, मग काय झालं? तुला आम्ही वागवत नाही का? कुठे झोप लागाला का तुझा? मग आलं ना, पाहायचं राहिले. काय काम करतो ते तर काम करत जाय. मग ऍटलीस्ट अभ्यास करत नाही तेवढं तर काम करू शकतो ना. आज काय स्पेशल आहे तुमच्या हबीचा बर्थडे? आज भेंड्या स्पेशल आहे. आज आईंच्या हबीचा बर्थडे आहे म्हणून आज स्पेशल बनवत आहे भेंडी. कायचा हबी बिबी? प्रतीक्षाचा हबी. प्रतीक्षा दिदी होती ना, तिने तिच्या हस्बंडचं नाव काय सेव्ह केलं त्या हबी, म्हणून आम्ही तिला हबीच चिडवायचो. तुमचे बी हबीच आहे ना? कुठे का काय तो ब्लॉग कसं नाही आलाय ना? जातो आता. सबस्क्राईबर काय म्हणता? सबस्क्राईब केलेलं आहे तर सबस्क्राईब काय आलाय? हा इथं आलेलं आहे. आता आमचे जेवण झालेले आणि आता ऋषी पण उठून आलेला आहे. ऋषीचं पण जेवण झालेलं आहे. आता ऋषीला जायचे बाहेर. आणि आमचं तोरण बघा किती भारी दिसते. चड्ड्यांचं तोरण. तुझी चड्डी ती कुठे चालला तू? ते करून ठेवते चड्ड्यांचं तोरण मारती. कुठे चाललास? मी चाललो आपल्या शूटचं लोकेशन बघायला बाहेर. बाईक घेऊन चाललोय. भारी आज वातावरण पण, मज्जा येईल मस्त. तुम्हाला घराकडे काम आहे तर काही आज आमच्या पप्पाचा बर्थडे. पप्पाला विचारू पार्टी कुठे? तुला होतं का पण लक्ष? स्टेटस बघितलं पप्पा पार्टी कुठे? घरी नाही. उठा, वडाचा बर्थडे असल्यावर पहिले काय विचारते आज पार्टी कुठे? आज पार्टी कुठे? बर्थडे म्हणल्यावर ज्याच्या आवडीचं त्याच्या आवडीचं पदार्थ. काय बोलू परत मला? ज्याच्या आवडीचं पदार्थ. ज्याचा बर्थडे
ज्याला जे आवडतं ते बनायला पाहिजे हा ना, ना. मग मला चिकन आवडतं. तुला कसं काय? तुम्ही म्हणले ज्याला जे आवडतं ते, ज्याचा बर्थडे त्याच्या आवडीचं बनतं. पण बाकीचं थोडी बळजबरी खायला. बर्थडे त्याचा म्हणल्यावर त्याचं आज आम्ही ऐकायचं. पप्पाकडून पार्टी घेणार आहे का घरी सेलिब्रेशन करणार आहे? घरी सेलिब्रेशन काही पण वरण करू. नाही, वरण नाही खायचं. उडदाचं. चांगला उडदाचं वरण. स्पेशल काहीतरी करा. नाही आज ये ना एकादशी आज. अरे यार, चलो व्हेज तो व्हेज. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इतका वेळ ना मी फक्त टाइमपास केलेला आहे, काहीच केलेलं नाहीये. ऋषी अजून पण घरी आलेला नाहीये. पप्पा सुद्धा आपल्या नवीन घराकडे गेलेले आहे. आई सुद्धा आता थोड्या वेळातच नवीन घराकडे जाणार आहे. हर्षद बाहेर खेळतोय आणि मी घरात नुसता टाइमपास करते. टाइमपास नुसता टाइमपास चालू आहे माझा. आज मी काहीच केलं नाही, ना घर आवरलं, ना काय एडिट्स वगैरे केले, ना कुठे गेले. मला दातांच्या दवाखान्यात जायचं होतं, तिकडे पण गेले नाही. काहीच केलं नाही मी आज. मला माझीच लाज वाटते आता की मी माझा पूर्ण दिवस वाया घातलाय. सो मी आता ना ड्रेस चेंज केलेला आहे आणि आता मी कुठेतरी बाहेर जाणार आहे आणि काहीतरी करणार आहे, काहीतरी एक तरी काम करणार आहे. आणि आपल्याला पप्पांच्या बर्थडे साठी ना केक सुद्धा आणायला जायचंय. केक आणायचं काम आहे ना फायनली मी करणार आहे, कारण ना मी काहीच काम नाही केलेलं आहे. म्हणून म्हटलं चला आता काहीतरी काम करूयात आपण. तर आता मी ना पार्लर मध्ये गेले होते, सर्वात आधी थ्रेडिंग करून आलेली. एवढे घाण दिसत होते ना माझे आयब्रो, तर मग मी पहिले जाऊन ते थ्रेडिंग करून आले. आणि आता हर्षद आणि मी चाललेलो आहे पप्पांच्या बर्थडेला केक आणायला आणि मला दवाखान्यात पण जायचंय दातांच्या, तर तिथे पण जाऊन येणार मी आज. तर आम्ही ना दवाखान्यात आलेलो होतो पण ना डॉक्टरच नाही, तर आम्हाला उद्या सकाळी यायला सांगितलेलं आहे. तर मला ना एक पावडरचा डब्बा घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथे एक दुकान आहे. तर आता पावडरचा डब्बा घ्यायला चाललो आम्ही. एवढी मोठी गाडी आम्ही पावडरचा डब्बा घ्यायला आणलेली आहे. गाडी यामुळे आणलेली कारण की पावडरचा डब्बा आहे ना गाडीत नसता बस, म्हणजे स्कूटीवर नसता बसला ना, त्यामुळे गाडी आणली. म्हणून गाडीत ठेवायसाठी जड झाला असता ना तो, त्याच्यामुळे गाडी आणलेली आम्ही. तर फायनली आता पावडरचा डब्बा घेतलेला आहे. एवढासा पावडरचा डब्बा घ्यायला आलो होतो आम्ही इकडे. खरं काम तर आम्हाला डेंटल क्लिनिक मधलं होतं पण ते झालं नाही. ते आता उद्या सकाळी यावं लागणार मला आहे ना डेंटल क्लिनिकचं काम एकदम खूप जास्त इम्पॉर्टंट. तिची क्लिप निघल्यावर जी क्लिप लावायची असते ना 1 वर्षासाठी, ती क्लिपच माझ्या आता दातात बसत नाही. सो मला आहे ना नवीन क्लिप बनवून घ्यायची. जर ती क्लिप लावली नाही तर माझे दात आहे ना परत पुढे यायला चालू होतील, पहिल्यासारखे विचित्र दिसल. त्याच्यामुळे मला सर्वात आधी ती क्लिप बनवून घ्यायची आणि डेली यूज करायची. मला पण क्लिप लावायची गरज आहे. तुला कापायची गरज आहे, एवढे मोठे मोठे दात नाही, आहेत. आपण तेव्हा माग विचारलं होतं ते म्हणे आता त्याचा फेस छोटा आहे ना त्यामुळे ते लय मोठं वाटतं म्हणे, मोठं झालं आणि ते बरोबर होऊन जाईल म्हणे. तरी पण एवढे मोठे दात कोणाचे असतात? आमचे ते इतके दात आहे. काय माहिती आले देवंदिरी, आता काय करू शकतो. आम्ही नवीन घराकडे आलो होतो आणि आम्हाला काय वाटलं की इथे काम चालू असेल, पण मी आज विसरलेच होते की आज रविवार आहे आणि रविवारी ना ते सर्व लोक लवकर घरी जातात. आता आलोय आम्ही केक घेण्यासाठी. कोणता घ्यायचा आहे बघू ना आता. आपला फेवरेट रसमलाई घेऊ, पण मला खाताच येत नाही यार. दुसरा घेऊ, दरवेळेस तोच घेतो. तर आता आम्ही केक पण घेतलेला आहे. आता आहे ना आमचं डिसाईड पण झालेलं आहे की आम्हाला आहे ना जेवण करायला आज बाहेर जायचंय हॉटेलमध्ये. म्हणजे आम्ही दरवेळेस जातच राहतो पण तरी पण असं स्पेशल मोमेंटला बाहेर जायची मजाच वेगळी राहते. चल पटकन बस गाडीत. बस गाडीत. आता आम्ही घरी आलेलो आहे आणि ऋषी सुद्धा घरी आलेला आहे. लय बोर झालेला दिसतोय, असा तोंड चोळतोय. बघितले का लोकेशन? भेटले आपल्याला जसं हवंय तसं. एकदम भारी लोकेशन, एकदम भारी. कुठेही शूट घ्या एकदम भारी लोकेशन झालेलं आहे. थोडा पाऊस पडला ना त्याच्यामुळे एकदम भारी झालेले वातावरण. ग्रीनरी आणि एवढी गर्दी संडेमुळे म्हैसमाळला. अरे बाप, म्हैसमाळ आमच्या इकडचं हिल स्टेशन आहे. एवढी गर्दी. पण थंड हवेचं ठिकाण पण आहे. आता तर जास्तच थंडी आहे. आम्ही छान तयारी केलेली. पप्पा पण आलेले, पप्पा पण तयार होऊन आहे ना गाडीमध्ये बसलेले. आता आम्हाला जायचंय जेवण करायला बाहेर आणि आम्ही तिकडेच केक कट करणार आहे. सो केक पण आम्ही सोबत घेऊन चाललोय. आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि पप्पांनी ना नवीन शर्ट पॅन्ट घातलेलं आहे, मस्त तयार झालेले. पप्पाकडे पार्टी आजभर का रडायचं नाही काय? पप्पा पार्टी देणार आहे आम्हाला, जेवायला घेऊन आले. आणि आईंनी पण साडी घातलेली, एकदम मस्त तयार झालेले. ड्रेस घालते काय? ऋषी पण तयार झाले. मला वाटलं तुझी तारीफ केली नाही म्हणून ड्रेस लागतो. पप्पावरती वॉच भारी दिसते पण. पप्पावर नाही, पप्पाच्या हातात. पप्पाच्या हातात ती वॉच छान दिसते. पप्पाचा बर्थडे आहे ना, तर स्पेशल पप्पाला ट्रीट आहे आमच्याकडनं. सॉरी, पप्पाकडनं पार्टी घेणं. पप्पाकडनं पार्टी बरोबर का? आपण एकदा केक कट करून घेतला असताना. जेवढा लागेल तेवढा खा. जो कलर पप्पाला बिलकुल आवडत नाही त्या कलरचा केक, गुलाबी कलर आवडतो. कलर आवडतो म्हणतो. फायनली आता केक कधी बनवणार? मम्मी को घाला मम्मीला.
तर काही आता आम्ही डायरेक्ट जेवण करू. पप्पाला काही केक खाऊ घालत नाही. पप्पाला ना आम्ही आता घरी गेल्यावर केक खाऊ घालतो. मोर इतके मोठे मोठे ताट दिसत, इतकी भूक लागली आता. माझ्या पोटातून आवाज येते, खाऊ घाला मला, खाऊ घाला मला. बघ किती मेन्यू आहे, अजून यायचे बाकी आहे. बघ हे काय ते माझ्यासाठी आहे. सगळ्या घ्या, सगळ्या घ्या. ते सगळेच वाढणार आहे. तुम्ही नाही जरी म्हटलं तर ते सगळे वाढतील. हे सगळे घ्या, थोडं 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 सगळं टेस्ट कर. सगळं खा. मला पण भूक लागली आहे. आज एकादशी हे भारी यार. ए, आज एकादशी आहे तर चिकन लेग पीसची आठवण दिली त्यांनी. मेनू मध्ये ना पप्पांची फेवरेट भाजी पण आहे ही वाली. काय ही दोडक आहे ना. अरे हे दोन गरीब बघितले का, हे बघा कसं भिडले. असं जेवायचं तर 3 दिवस जेवले नाही पाहिजे आता. तर आता यांचं चॅलेंज लागलेलं आहे, कोण सर्वात जास्त आमरस खातं. जे जेवढा वाटा खाईल त्याला 100 रुपये बक्षीस आहे माझ्याकडून आणि तू किती पप्पाकडून. आलं? तुझं माझी किती आलं? 5वी वाटी. तुझी? याची 4थी आहे, याची 3री आहे आणि हर्षदची पण 4थी वाटी. अरे बाप, हर्षद टॉप देतोय तुला. आणि तुमच्या आहे का नाही काही दुसरी का? तुम्हाला त्याला आवडतो ना, आता काय ना मग ते राहू द्या ना. आमरसच काय फक्त. पप्पा तुमची पहिलीच आहे, तिसरी आहे. नाही रसमलाई ऑर्डर करायची नाही. काय नाही गुलाबजाम? पिवळा गुलाबजामुन. अरे नुसतं रस पित आहे. 7 पिलेला आहे माझ्या, 7 फिनिश आहे. तुझी कितवी आहे? फिनिश. हा हा हा, हे द्या चाट पाहिजे मला. वाव, ती कोणाची आहे? हा, ही पण माझी, ती पण माझी. मी दोघं खाणार. काय पाहिजे? पिवळा गुलाबजाम. ते पोट भर जेवलेले तरी पण आहे ना इथं असे लाईनीत उभं राहिले पान भेटणार आहे म्हणून. आहेच का तुमच्या पोटात अजून जागा? चिरी आहे. हा यार, चेरी नाही त्याच्यात. आता आलोय आम्ही घरी आणि बर्थडे ना एकदम भारी सेलिब्रेट झाला. म्हणजे तिथं तर इतकी मज्जा केली. तिथं अनलिमिटेड जेवण होतं ना, त्यामुळे यांनी तर इतकी मज्जा केली. नुसते रसवर रस पिलाय. 8 वाट्या पिला भैया, 8 वाट्या. मी लईच गोरा दिसतोय का आज? बघ ना, मी लईच गोरा दिसतोय आज. भारी दिसते, तुझी हेअरस्टाईल पण भारी दिसतीये. ओठ एकदम असे रेड रेड झाले. हा बस, नीट तोंड कर ना, मग चांगलं दिसतोय. जर वाकडे तिकडे तोंड का करतोय? बघतोय मी कसे दिसतंय. फायनली आमचे अमोल भाऊ पण आले परत. अमोल भाऊ आम्हाला सोडून गेले ते 1 हप्त्यासाठी. फायनली अमोल भाऊ परत आले. वहिनी पण आलेले दिसत नाही का? दिसतंय, पण आम्हाला अमोल भाऊ पहिले जवळ आहे ना का, आता त्यानंतर आहे समजा. अमोल भाऊ फर्स्ट प्रायोरिटी आहे. अमोल भाऊ कसं राहील बारामती? मस्त सिटी बारामती. बट करमलं नसेल तुम्हाला. आपण कोण? बट आपण नव्हतो ना म्हणून करमलं नाही. तर बारामती एकदम मस्त सिटी. सिटी भारी आहे. जाऊ दे, आपण परत जाऊ तरी बारामतीला. हा, मम्मी वहिनीला भेटते आता. ती म्हणा नुसतं लेवकालाच भेटलं मला. भाऊ किती मिस केला मला. लय लगे लय लगे. फॅन लाव का रे, फॅन लाव जरा. अमोल बोला हा होते संभाजीनगरची. अमोल भाऊ गेलेले होते ना, आता आम्हाला करमतच नव्हतं. बर्थडेला पण नव्हते अमोल भाऊ. इतकं सुनं सुनं वाटत होतं ना. मी तर असं मेजर मिसिंग. पहिलं बर्थडे बी झाला म्हणलं आपला यस, पुरा कम्प्लीट. आपण किती दिवस लय बोर भेटले? झालं आम्हाला. 10-12 बर्थडे दिवस. एवढं काही स्पेशल केला पण नाही. मीन्स सगळे होते पण तुमची कमी लय भासत होती. ते आता अमोल भाऊ आलेले. आता जाऊ नका फक्त कुठं. आता नाही, आता डायरेक्ट आता कुठंच नको, आता इथंच. एवढं स्कॅम करून राहिले मी तुम्हाला काय सांगतो तर. भांडून आले ते कंपनीला. तर भाऊ आणि वहिनी ना केक घेऊन आलेले. तर आता आपण केक कट करणार आहे. बसा ना तुम्ही, बसा. तुमच्या बर्थडे काकाच्या बर्थडे येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. म्हण ना येतो. ब्लास्ट यू ब्लास्ट युअर माइंड. आमरसची कॉम्पिटिशन लावली. 8 वाट्या आमरस पिला. मी विनर होतो. 8 वाट्या. काय नाही भाऊ, एवढीशी वाटी असते ती. हो का? घ्यायची असती मग कळलं. बर झालं यांना एक पॉकेट आहे, याला एक. पप्पांचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला. त्यानंतर आम्ही अमोल भाऊ आणि वहिनींसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि आता वेळ झालेली आहे ब्लॉग एंड करायची. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो म्हणते बाय.